जी काही औपचारिकता आहे आपण त्याला सुरुवात करू आणि तिथून परत आपल्याला आजचा दिवस स्वप्नाने सरला. तर आज आपल्या 1997-98च्या बॅचचा स्नेहमिलन कार्यक्रम, या कार्यक्रमासाठी आपले जग पराक्रांत करण्यासाठी, या आकाशामध्ये उंच भरारी घेण्यासाठी आपल्या ज्ञानाचं बोल आमच्या पंखामध्ये भरून आम्हाला 1998 मध्ये मुक्त करणारे सर्व शिक्षक वृंद, या सर्वांचं या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे माझे सर्व वर्गमित्र मैत्रिणी, त्याचप्रमाणे सर्व त्यांचे आप्तेष्ट या ठिकाणी हजर झालेले आहेत. या सर्वांच्या वतीनं, आमच्या गुरुजनांचं आणि आपल्या सर्वांच्या वतीनं मी या ठिकाणी स्वागत करतो. शिक्षक वृंदांचं, वर्गमित्रांचं आणि वर्गमैत्रिणींचं मी शोभा कदम आणि मी राजीव चौधरी, म्हणजे तुमचा मित्र राजा, आणि मी तुमची मैत्रीण शोभा सहर्ष स्वागत करत आहोत. यानंतर सर्वांना विनंती, असंच उभा राहायचंय.
काही ठराविक मुलीच एकमेकाशी परिचित आहोत, परंतु या ठिकाणी आलेले सर्व तेवढाच महत्वाचा आहे आणि त्यासाठी आपल्याला प्रत्येकाचा स्वपरिचय पुन्हा एकदा या ठिकाणी करू आणि आपण स्वतः काय करतोय एक 2 वाक्यामध्ये सांगायचं. धन्यवाद. एक मुलगा एक मुलगी असाल तर पाठवलं जातं. सर्वांना नमस्कार. मी डॉक्टर रामराव जोशी. तोपर्यंत दुसऱ्या इतर विद्यार्थी हॅलो. असलं पाहिजे. मी गव्हर्नमेंट हॉस्पिटलला मेडिकल ऑफिसर आहे आणि माझं मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल बस स्टँडचे आहे. चिंचोली तालुका सर्व शिक्षा अभियानमध्ये कंत्राटी बेसवर कामाला आहे आणि बस स्टँड समोर नंबर 1 चहा आहे. जाताना चहा घेऊन जा. नमस्कार, मी आधीची प्रीतम टिळक आणि आत्ताची प्रीतम रोकडे. मी पिंपरी चिंचवडमध्ये राहते आणि कोचीमध्ये लिमिटमध्ये लिमिटेडमध्ये क्वालिटी डिव्हिजनला आहे. चला अरे मी सांगितलं ना एका विद्यार्थ्याला एक एक तयार पाहिजे. वेळ गेला नाही पाहिजे आपला. मी मोहन नमस्कार. मी मोटर गॅरेज मालक आहे. धन्यवाद. गोल्ड मॅन. रमेश वाजलेची आठवण करून दिली आम्हाला. मी कविता दशरथराव समाजमध्ये असते आणि विभागामध्ये राऊंड ऑफिसर म्हणून काम करते. माईक माईक. मी अमोल बाबासाहेब शिंदे, सामाजिक कार्यकर्ता आणि शिक्षेचा उद्योग करतो. सर्वप्रथम मी सर्व गुरुजनांना अभिवादन करतो आणि सर्व मित्र आणि मैत्रिणींना नमस्कार करतो. माझे मिस्टर लोकमंगलमध्ये IT मॅनेजर आहेत. मला 2 मुले आहेत. धन्यवाद. थँक्यू. हॅलो. धन्यवाद. चला गणपती आहे. हॅलो हॅलो. आवाज वाढवा. सर्वांना विनंती आहे माईक एकदम तोंडाजवळ धरा तर तुमचा आवाज येणार आहे. मी पुण्याला असते. सर्वांना नमस्कार. मी नवनाथ विठ्ठलराव चव्हाण, जिल्हा रुग्णालय बीड कॉन्ट्रॅक्च्युअल अकाउंटंट. धन्यवाद. मी वंदना माने जाधव आणि मी घुमालेच राहते आणि माझे मिस्टर ॲडव्होकेट आहेत. मला 2 मुलं आहेत, एक मुलगा एक मुलगी. सगळ्यांना काही केसमध्ये काय प्रॉब्लेम असेल तर त्यांना भेटा. उमा नरद गवळी. मी आता बिल्डर आहे. माझं टेलरिंगचं दुकान आहे रूममध्ये. 3 कामगार आहेत माझ्याकडे. धन्यवाद. सर्वांना माझा नमस्कार. मी रोहिणी कागदे, ग्रुपमध्ये फायनान्समध्ये CA या पदावर आहे. मी मनीषा कपाट, अडसूळ, रोहिणी आहे, खामगावला असते सध्या. नमस्कार. मी दयानंद राऊत, मी पुण्याला सिव्हिल इंजिनियर आहे. धन्यवाद. मी सुरेखा दिनकर देशमुख, पिसावरला राहते. लक्ष्मी पांडुरंग बघत आहे आणि मिस्टरांचं नाव लक्ष्मण डोके शाळेला सांगितलं. हॅलो, मी अनिल महादेव सुरवसे, राहणार भूम, जिल्हा धाराशिव. माझा शेती हा व्यवसाय आहे. धन्यवाद. मी धनंजय नावात गवळी. मी दूध उत्पादक आहे भूममध्ये. धन्यवाद. चला मी सारिका बाराते, बार्शीला असते. मला 2 मुलं आहेत. छान. धन्यवाद.
मी दगे संदीप संभाजी राजीव बीएडमध्ये भूमी या ठिकाणी प्राचार्य. धन्यवाद. मी स्वाती बाराते, माझा छोटासा बिझनेस आहे घरी. बिझनेस मी सरस्वती, 2 मुले आहेत. हॅलो नमस्कार, मी नागनाथ रामदास जाधव, सध्या मुख्याध्यापक संजय हायस्कूल आसुली या ठिकाणी काम करतो. धन्यवाद. हॅलो, मी सावित्री लोखंडे, मला देवगावला दिले. तिथे माझं नाव सविता सरब आहे. मी डिगापूर उत्तम हुडकुडे राणा बोम टेलर मी होता आहे टेलर लग्नाचा बरं का आणि ओके. धन्यवाद. हो, ठीक आहे. तू ऑफर चांगली झाली परंतु इथं मोकळं कुणीच नाही आता. माहिती दिसतो. ओके चला पुढे आभार. हा डॉक्टर अहमद तानवडे, वाशी येथे सध्या कार्यरत आहे. माझं BAMA चाललंय. ग्रामीण रुग्णालय वाशी येथे कार्यरत आहे आणि सोबत OPD पण आहे वाशीमध्ये. धन्यवाद. मी अश्विनी कालिदास दीक्षित आणि आताची सौ अश्विनी अमृतधर मालिकारी मी पुण्यात असते. माझं नाव संजय संक्रांती. टीचर आहे ते. माझं नाव संजय संक्रांती नगर. मी शासकीय दुर्गा उद्योग जुन्यात कामाला आहे. धन्यवाद. धन्यवाद. मी प्रकाश विठ्ठल बांगर, राहणार रामेश्वर, पुण्याला सॉफ्टवेअर कंपनीत आहे, बँकिंग सॉफ्टवेअर. थँक्यू. किरण पगारे, प्राथमिक शिक्षक आहे. नमस्कार, मी कैलास दादारी पळवणे, मी जिल्हा परिषद प्राथमिकला शिक्षक आहे. बीडीचे स्थापक, बीडीचे सैनिक. हॅलो नमस्कार, मी संगपाल अभिमन्यू इंगळे. हॅलो, मी संगपाल अभिमन्यू इंगळे. मी माधवराव पाटील महाविद्यालय पालम, जिल्हा परभणी या ठिकाणी कंत्राटावर इतिहास विषय शिकवतो, सिनियर. थँक्यू. अख्तर जागीरदार पुढे यायचंय. मी आता जागीरदार समोर या सगळे. करतो मी. शेती प्लस व्यवसाय सुद्धा करतोय. चला. जालिंदर श्रीहरी कदम, पुणे वाकडे ते अकाउंटंट ऑडिटिंगची काम करतो. थँक्यू. मी बालकाई राजाभावाजीनं भूममध्ये आपला व्यवसाय फर्निचर करतो. छान. थँक्यू. कदम चला. माझं कुशलचं दुकान आहे भूमीचं. थँक्यू. मुलीमध्ये पण एक पिंजारी होते ना मुलगी. नमस्कार. नंबर थँक्यू. नमस्कार, मी समाधानी राहिली बांधकाम क्षेत्रीय फॅक्टरी काम पूर्ण घेत आहे. थँक्यू. मी हनुमंत माधव बाबर शेळचोड्याला दांडा आहे माझा. बघा, आज अतिशय व्यस्त कार्यक्रम त्याचा असताना सुद्धा त्याच्या मोठ्या बंधूने त्याला परवानगी दिली नव्हती, तरी सुद्धा त्यांनी सांगितले की माझे सर्व वर्ग मित्रमैत्रिणी त्या ठिकाणी आलेले आहेत आणि मला जावंच लागतंय. तो सगळे सोडून आलेला आहे. त्याच्यासाठी एकदा जोर जात आहे. आज वाशीचा बाजार असतो आणि प्रत्येक बाजार करतो तो, परंतु ते सगळं बाजूला ठेवून तुम्हाला भेटते. मला हर्षद हनुमंत बाबर कबड्डीमध्ये 1 नंबर आहे. माझं पोरगं. तो आपल्या अंगाच्या माझं खात्यात. नाव गोविंद सागर कदम. मी MTM वर्कप्लेस सोल्युशन मुंबई डिव्हिजन विथ प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून काम करतो. ओके. थँक्यू. चला तिकडे. चला. गरड साहेब. सुजित पटना टेकरे. सुजय बेगडे गॅरेज. याचा 2 व्हीलरचं गॅरेज आहे. तो स्वतःचा व्यवसाय करतोय. धन्यवाद. सर्व वर्ग मित्रांना फ्री मध्ये सर्व्हिसिंग होऊन जाईल. त्यांच्याकडे गाडी मिळते. सतीश नरहरी गरज गाडीचं रिझॉर्ट शेतीचा व्यवसाय चालू आहे माझा. धन्यवाद. चला. याने शंकर बोले, सहाय्यक कक्षाधिकारी मंत्रालय. चला. धन्यवाद. सचिन आगलावे इकडे यायचे. धाराशिवला राहतो, गुत्तेदारीचे काम करतो. मी विशाल नलवडे वारेवडगाव शेती करतो.
आणि अतिशय अतिशय चांगला कवी सुद्धा आहे. कणा नावाची कविता तो अतिशय चांगली बनतोय, परंतु आता तो या ठिकाणी मला मी विनोद क्षीरसागर लातूर. माझ्या पत्नीकडे आलो मी सरस्वती मित्रासाठी आलो लातूर. धन्यवाद. मी स्वतः राजेश मधुकर चोबे, जिल्हा परिषद सांगली या ठिकाणी प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहे. मागच्या 20 वर्ष झालं मी शिक्षणाचं ज्ञानदानाचं कार्य करतोय. आताची शोभा चंद्रकांत ढगे. नावात फक्त आडनावात बदल झालेला आहे. जो आधीची प्रेमात मायेची डोक्यावर जो हात होता तो होता आणि आता प्रेमाची साथ कायम आहे. आणि मी गुजरात गव्हर्नमेंटची फर्टिलायझर कंपनी आहे, गुजरात स्टेट फर्टिलायझर, त्याच्यात एक्झिक्युटिव्ह म्हणून आहे मार्केटिंग. धन्यवाद. हे लहानपणीपासून धान्यात होते, जास्त धान्य
आणि मोठा भाऊ भूषण होता दिगंबर बाबा. सगळं माझ्या दिगंबर बाबा एक नंबर होता. तर लग्न झालं 2003 ला. पुन्हा दारू जास्त प्यायला लागलो. पुन्हा 2-3दा व्यसनमुक्तीमध्ये टाकलं मला मोठ्या भावाने. पुन्हा तिथनं आणलं मला. पुन्हा आता दारू बिरू घेत नाही. एक पोरगा एक पोरगी मला समजा चांगलं आहे सध्या. आता 2003 ला लग्न झालं माझं. माझं एवढं सांगू सब. धन्यवाद. बघा या ठिकाणी त्यांनी जे आहे ती सत्य परिस्थिती मांडण्याचा प्रयत्न केला. ओम शांतीच्या 5 दिवसाला त्यांच्याकडे जातोय आता. ओम शांती हजर झालेले आहेत त्यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत. मी महादेव वारे याचं शब्दसुमनाने स्वागत करतो आणि त्याला सुद्धा अशी विनंती करतो की त्यांनी आसनावर बसून घ्यावं. करायला असते. अगोदरचं नाव अर्चना रघुनाथ कावळे. मला वाटतं मी 10वी मध्ये पहिले आले होते आणि मलाच माझं आश्चर्य वाटत होतं की मी कसं काय पहिले आले. पण मी या शाळेत इयत्ता 2री पासून होते. इयत्ता 2री ते 10वी जो आपला जडणघडणीचा प्रवास असतो तो पहिल्यापासून माझा इथे झालेला आहे. सगळे गुरुवर्य चांगले लागले, मित्रमैत्रिणी चांगले लागले, ज्याच्यामुळं की प्रत्येक क्षणी आठवण होते की वाटतं ते आयुष्यातले क्षण कधीच जाऊ नयेत. इतके सुखद. आता इथं आलोय असं वाटतं की इथून परत जायला नको. तो संसार नको, मुलं नको, बाळ नको, इथं विद्यार्थिनी म्हणून राहावं. पण अशी वेळ असते की तो क्षण नंतर येत नाही. पण आपण जगून घ्यावं. तो क्षण मी भरपूर जगले, भरपूर मुलींशी भांडले, सरांबरोबर पण भांडायचं, मार पण तितकाच खायचे. मला आठवतं इयत्ता 5वीला होते मी, डोरले सर होते. फक्त वर्गात मी एकटीने वही काढली होती, बाकी कोणीच वही काढली नव्हती. सरांचं इतकं बारीक लक्ष होतं. सरांनी सगळ्यांना उभं केलं आणि नाकाला धरून मला प्रत्येक विद्यार्थ्याला गालात चापट मारायला लावली. हे सांगायची काही गरज नव्हती. आठवतंय मला, म्हणजे शिक्षकांचं इतकं बारीक लक्ष असायचं आपल्यावर. आणि प्रत्येक टेवे सर असतील, मराठी खूप छान शिकवायचे. काही पण करा, टाकू व्हा, पण तुमचं पेपरला नावाला पाहिजे असं. अवताडे सर आहेत, शेंडगे सर आहेत, प्रत्येक सरांच्या आठवणी आमच्या जीवनात त्यांच्या आठवणी आणखी पण तितक्या जाग्या आहेत. शिक्षकांना कसं खूप विद्यार्थी येतात, पण आमच्यासाठी शिक्षक हे कायम शिक्षकच राहतात. वडिलांसारखे असतात. जगदाळे सर असतील, सूळ मॅडम असतील, घेवारे मॅडम असतील. घेवारे मॅडम सध्या आपल्याकडे नाही आहेत, पण आठवतात, सगळेजण आठवतात. असं कोणच नाहीये की ते आठवत नाहीये असं नाहीये. मला वाटतं याचीच प्रेरणा घेऊन मी स्वतःनी एक शैक्षणिक संस्था काढली आहे. सध्या ते DG पाटील विद्यालय करमाळा येथे नर्सरी ते 12वी पर्यंत आहे. 500 विद्यार्थी आहेत. मी स्वतः डॉक्टर आहे. माझं हे स्किनचं क्लिनिक आहे. मी अशी कधी भाषणाची तयारी करत नाही, बोलते. स्वतःच्या शाळेत पण गेले, झेंडावंदनला गेले, कशाला गेले, कशालाच न घाबरता बोलते. अचानकपणे उत्स्फूर्तपणे बोलते. इच्छा तेथे मार्ग असतो, तसे मार्ग निघत गेले आणि तसं तसं आम्ही आमच्या आयुष्यात यशस्वी होत गेलो. खूप वर्षांनी भेटलो. मला वाटतं मी जास्त कुणाशी कॉन्टॅक्ट केला नाही आता पण जेव्हा गेट टुगेदर झालं होतं. पण माझी जी सुप्त इच्छा होती, मला वाटतं मी प्रशांतला, अभयला, अमरला त्यांना खूपदा म्हटलं होतं की आपलं गेट टुगेदर तुम्ही करा. खूप इच्छा होती. जवळजवळ 10-15 वर्षापासून ही माझी इच्छा आत्ता पूर्ण झाली आहे. याच्यानंतर कधी होईल मला माहीत नाही, पण खूप छान वाटलं. ह्या मातीशी, ह्या धरतीशी आम्ही प्रामाणिकपणे आमची नाळ जोडली गेलेली आणि ही कायमस्वरूपी अशीच जोडलेली राहील, एवढी अपेक्षा व्यक्त करते. धन्यवाद. आपण खूप आतुरतेने वाट पाहत होतो, तो क्षण आज चालून आलेला आहे. तरी गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा साक्षात परब्रह्म श्री गुरुवे नमः. लहानपणी मुलगा जन्मल्यानंतर आणि त्याचा वाढतो, नंतर त्याला पहिल्यांदा शाळेमध्ये आपण घातल्यानंतर हा श्लोक आपण पाठ करेल. त्याचे ज्ञान वाढते आणि तो शाळेमध्ये वाढत वाढत आपल्याला नंतर एकदम म्हणजे त्याच्या कार्यक्षेत्रात वाढतो. तसं गुरुचे जे आहे ज्ञान जे आपल्याला शाळेमध्ये भेटते
ते आपण कधीही विसरत नाही, परंतु आपण गुरुला सांगूही शकत नाही किंवा आपण व्यक्तही करू शकत नाही की आम्ही तुम्हाला विसरलो नाहीत म्हणून. तसेच सर्व पंतप्रधान निवृत्त झाल्यानंतर त्यांना आपण माझे पंतप्रधान म्हणतो. आमदार खासदार निवृत्त झाल्यानंतर त्यांना आपण माजी आमदार खासदार म्हणतो. जिल्हाधिकारी निवृत्त झाल्यानंतर आपण त्यांना माजी जिल्हाधिकारी म्हणतो. परंतु शिक्षकांना आपण कधीच माझे शिक्षक म्हणत नाही, ते माझे शिक्षक आहेत म्हणतो आणि ते कधीच रिटायर होत नाहीत. शिक्षक हे माझेच असते, ते आपल्या हृदयात असतात आणि गुरूंनी जे आपल्याला ज्ञान दिलेले आहे त्याच्यामुळे आपण आपल्या क्षेत्रामध्ये उंच भरारी घेऊन आपण कार्यरत असतो. या शाळेमध्ये काही टप्प्यामध्ये सर्व मित्र आणि मैत्रीण आपण शाळेमध्ये 10वीपर्यंत जे शिक्षण घेतले, आपण एकाच बेंचवर बसायचो. आपण एकमेकासाठी पहिल्या बेंचवर बसण्यासाठी एकमेकाशी भांडायचो. या सर्व आठवणी येतात. म्हणून ह्याच्यावर एक आठवणीनं असं मला वाटतं की विसरून जावे क्षणभर, विसरून जावे क्षणभर या आठवणींना या वळणावरती थोडे या वळणावरती तरी आपल्या जीवनामध्ये आपल्याला जर आपल्या जीवनाचा उद्धार करायचा असेल तर आपल्याला आपले जे गुरु आहेत ते आपले आई, आपले वडील आणि दुसरे म्हणजे आपले शिक्षक, हे 3 आपले गुरु आहेत. त्यांचाही आपण कधी ऋण फेडू शकत नाही. तसे आई वडिलाचे आपण आपल्या संसारामध्ये कार्य करत असताना आपण थोडं ऋण फेडण्याचा प्रयत्न करतो, परंतु आपल्याला गुरुचे कधीही ऋण फेडता येत नाहीत. त्यामुळे गुरु हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. तरी सर्व गुरुवर्य इथे उपस्थित राहिले, तसेच माझे मित्र आणि मैत्रिणी उपस्थित राहिले, यांचे मी आभार मानतो आणि माझे 4 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बालाजी शिर्के या ठिकाणी व्यक्त होण्याचा प्रयत्न करतोय. टक्कल पडलं म्हणून टोपी घातली होती, नको म्हणते आता टोपी काढून ठेवतो. सर्वांना नमस्कार, सर्व गुरुजनांना वंदन आणि वर्ग मित्र मैत्रिणींना पुन्हा एकदा नमस्कार 27 वर्षानंतर. खरंच खूप भारी वाटतंय. आता आज जणांनी म्हटल्याप्रमाणे खूप दिवसापासून इच्छा होती गेट टुगेदर करायची, परंतु कोणी पुढाकार कोणी घ्यायचा, नंबर मिळवायचे, प्रत्येकाला संपर्क करायचा आणि तो प्रत्येक जण बिझी. बघा आता कुणाला वेळ नाही, कोणाला द्यायला कुणाला वेळ नाही. अशा व्यस्त शेड्यूलमध्ये काही मित्रांनी आम्हाला असेल किंवा बाकी सगळ्यांनी मनावर घेतलं. आता आम्हाला या शाळेमध्ये काम करतो म्हणून त्याला सगळं सोपं गेलं इथं मॅनेजमेंट करायला. कॅटलॉग त्यांनी उपलब्ध केला, सगळ्यांना संपर्क केले. अक्षरशः फेसबुकवरून काय नंबर शोधले आम्ही. गोविंद कदम सारखा फेसबुकवरून नंबर शोधला, त्याला संपर्क केला. शिक्षकांना प्रत्येकांच्या घरी जाऊन प्रयत्न केला आपण निमंत्रण देण्याचा आणि खरंच छान वाटतं की एवढ्या मोठ्या संख्येने. नाहीतर काय म्हणले असते ठीक आहे आलता फोन आमरचा, आता काय आता मस्त पैकी कुठंतरी बाहेर आहे, आता पुण्यात जाऊ दे, आता कशाला जायचं उन्हातानाचं. पण तेवढं असा 42 सेल्सिअस तापमानामध्ये सर्व शिक्षक इथपर्यंत आले. तुमचं खरंच मनापासून खूप आभार, धन्यवाद. त्या सर्व मित्रमैत्रिणी, आता कसं प्रत्येकाला वेळ देणं होत नसतं, पण प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने जेवढा वेळ देणं होईल तेवढा वेळ दिलाय. फुलना फुलाची ताकडी, आर्थिक असेल किंवा मानसिक शारीरिक कष्ट घेतले, सर्वांचा एकदा आभार व्यक्त करतो. आणि वेळोवेळी आता होत राहतील गेट टुगेदर. पण मित्रांनो, आता विशाल नरवडे सारखा मित्र त्यांनी खूप शेअर केलंय की पूर्ण त्यांनी मान्य केलं की मी पूर्णपणे वाया गेलो होतो, परंतु पुन्हा एकदा सावरलो. संधी मिळते माणसाला, हा मनुष्य जन्म एकदाच आहे, नंतर आपल्याला संधी नाही. जरी चुकला, आता हनुमंत बाबांनी सांगितलं की मला व्यसनमुक्त ऐकलं होतं, ठीक आहे, चूक एकदा होते, नंतर चुका सुधारायचं काम आपलंय. असे सोन्यासारखे मित्र मैत्रिणी आपल्याला भेटलेत. इथून पुढचं जीवन आपण खूप आनंदाने जगायचंय. खरं तर आपण 40-45च्या आसपास आहोत आता माहित नाही पुढे कोण किती वर्ष विकेट आपली टेकणार आहे. पण एक नवीन ऊर्जा घेऊन आपण या ठिकाणी जाणार. जसं आपण 10वीला ऍडमिशन घेतलं होतं किंवा शाळेमध्ये
तसं आत्ता आपण शाळेमध्ये आलो आणि इथून पुढचं आपलं काय जे राहिलेलं जीवन आहे ते आनंदामध्ये घालूया. आपल्याकडे प्रत्येकाकडे व्हॉट्सअपवर नंबर येतं, कधी वाटलंच तर फोन करायचा एकमेकाला, काय चाललं तुझं, बरं आहे का, सुखदुःख विचारूया. आम्ही ज्यावेळेस संपर्क केला पोरांना, अरे बुमला ये जरा थोडं आपलं गेट टुगेदर करायचंय, काय चाललंय तुझं, काय सांगू नका तुला वेळच नाही सांगायला. अरे त्याला म्हणलं काय सांगण्यासाठी वेळ नाही म्हणून तरी कार्यक्रम केलाय आपण, याच्यासाठी केला होता. आता असं 27 एप्रिलचा दिवस शुभ व्हावा. खरंच आनंद होतोय की सर्वांनी परिश्रम घेतला आणि सर्वांनी उत्स्फूर्त आणखी दिवसभर. आता आपल्याला मनोगत झाल्यानंतर मस्त असं जेवण करायचंय. जेवण झाल्यानंतर झोप लागू नये म्हणून 1-2 खेळ आहेत मजेशीर गेम आहेत, तो सस्पेन्स आहे शेवटपर्यंत, ते सांगायचं नाही आताच. आणि सगळ्यांनी गेम खेळून आनंदामध्ये यातून बाहेर पडायचंय. ते सरांनी कविता शिकवली होती आपल्याला, कणा. आता कोणी तर उल्लेख केला, शेवटी तो कणा या ठिकाणी एकदा मी म्हणतो आणि थांबतो, कारण प्रत्येकाला बोलायचे. आणखी सरांचं पण आपल्याला ऐकायचंय, वेळ खूप झालेला आहे. कुसुमाग्रजांची कविता होती, नीट आहे का? त्या कवितेमधून एक अर्थ घ्यायचा की जरी संकट आली तरी संकटातून घाबरायचं नाही. स्वतः माझं वैयक्तिक उदाहरण आता सांगत नाही, आमचे वारे काका आहेत सर, आमच्या गावचे परमेश्वर साळुंके आहे. सध्या मी संकटातून जातोय पण घाबरायचं नाही. ओळखलत का सर मला, ओळखलत का सर मला, पावसात आला कोणी, कपडे होते करदमलेले, केसावरती पाणी. क्षणभर बसला नंतर हसला, बोलला वरती पाहून, गंगा माई पाहुणे आली, गेली घरट्यात राहून. माहेरवासीन पोरीसारखी 4 भिंतीत नाचली, माहेरवासीन पोरीसारखी 4 भिंतीत नाचली, मोकळ्या हाती जाईन कशी, बायको मात्र वाचली. भिंत खचली चूल विजली, होते नव्हते गेले. भिंत खचली चूल विजली, होते नव्हते गेले. प्रसाद म्हणून पापण्यामध्ये पाणी थोडे ठेवले, प्रसाद म्हणून पापण्यामध्ये पाणी थोडे ठेवले. कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे, चिखलगाळ काढतो आहे, पडकी भिंत बांधतो आहे. खिशाकडे हात जाताच हसत उठला, पैसे नको सर जरा, एकटेपणा वाटला. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा. सर फक्त पाठीवर हात म्हणा, फक्त पाठीवर हात ठेवल्यावर म्हणा. धन्यवाद. किंवा आपण सर्वांनी जे आम्हाला ज्ञानदानाचं कार्य केलेलं आहे त्याच्यामुळे आम्ही आमच्या मनाने एवढं खंबीर झालेलो आहोत की आमच्या समोर कितीही मोठं संकट येऊ, त्या संकटाला पार करण्याची ताकद आणि एवढी मानसिकता आमच्यामध्ये आहे. कणा मात्र आमचा शारीरिक कणा वाचलेला आहे. असो. धन्यवाद बालाजी. आणि आताची कविता फुले पाटील. एक्झाम चालू असताना लग्न झालं आणि मला वाटतं एक्झाम चालू असताना पाहुणे पाहिला. लग्न लगेच 5 मार्चला साखरपुडा सोहळ्या केला, लग्न झालं. मग शिक्षण सगळ्या गोष्टी संपल्या. 17व्या वर्षीच लग्न झालं, पण सर्व्हिस मिळवण्यासाठी सगळ्या गोष्टींसाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. मग मला एक मुलगी झाल्याच्या नंतर मी वन विभागामध्ये 2008 साली भरती झाली आहे आणि आता व्यवस्थित चालू आहे. आणि माझ्या मुलीचं लग्न पण झालं आहे, म्हणजे मला जावई आहे आता, आणि ते इंडियन बँकेमध्ये असिस्टंट मॅनेजर आहे आणि मुलगा आणखी शिकतोय. असं म्हणजे वाटलं नव्हतं की या शाळेमध्ये शिकलेली मुलगी एवढी काही प्रगती करू शकते. पण जेव्हा म्हणजे संसार 8 वर्ष झाल्याच्या नंतर सर्व्हिसला लागली मी, जेव्हा एक्झाम होती, लेखी परीक्षा होती, इंटरव्ह्यू होता, त्यावेळेला म्हणजे शिक्षकांचा शिकवण्याचा फारच फायदा झाला. पण आवर्जून म्हणजे अवताडे सरांनी शिकवलेले मुलाखतीच्या वेळी मला फार उपयोगी पडलं. त्यासाठी सर्व गुरुजनांचा धन्यवाद. आणि सर्वांना भेटून मला खूप आनंद झाला आणि खूप छान वाटलं. थँक्यू. कदाचित आपल्याला कोणाला जास्तचा असा परिचय जरी नसला तरी तुमच्या वर्गामध्ये दुसऱ्या तुकडीमध्ये जसे अतिशय हुशार विद्यार्थी होते तसा हा माझ्या वर्गातला अतिशय हुशार असणारा विद्यार्थी माझा मित्र अमर तानवडे. नमस्कार, मी डॉक्टर अमर तानवडे. सर्वप्रथम गुरुजनांना वंदन आणि मित्रमैत्रिणींना नमस्कार.
राजेशने जरी माझी ओळख करून दिली असली की मी अमुक वर्गातला, मी तुम्हाला सर्वप्रथम सांगतो मी वर्गातला नाहीच, मी वर्गाच्या बाहेर. सर्व मित्रमैत्रिणी आहेत ना हे माझ्या वर्गातले मी समजतो, कारण आम्हाला माहिती आहे की वर्गात आहे काय की फार कमी वेळ आणि आम्ही वर्गाच्या बाहेर जास्त खेळायचो. शाळा भरण्यापूर्वी 1-1.5 तास अगोदर आणि शाळा सुटल्यानंतर 1-1.5 तास नंतर. मला अजूनही आठवत आहे या डोंगराखाली आम्ही लवर खेळायचो, आबाईच्या घरी बॅडमिंटन खेळायचो. त्या आठवणी 30 वर्षानंतर सुद्धा आणखी थोड्याही पुसलेल्या नाहीत. ते आलम प्रभूचं गाणं मला आठवत आहे. आता इथं प्रशांत आला का मला माहीत नाही, प्रशांत आणि आम्ही सर्वांनी, मला अजूनही गाणं आठवतं माहिती का की आलम प्रभूला स्वतः सर्वांनी मुलामुलींनी गाणं गायलं होतं. जर जुन्या आठवणी आहेत ना त्या म्हणजे आज दिवसभरामध्ये ते आठवून त्यातच आज राहायचं आहे. सर्वप्रथम मी माझा आता जो परिचय सांगितला, मी माझं BMS कंप्लीट केलं आणि प्रॉपर धाराशिवचा आहे. या ठिकाणी 92च्या आसपास 5वी 6वी 7वी फक्त इथं होतो. त्यानंतर 8वी 9वी 10वी मी छत्रपतीला माझ्या गावी गेलो धाराशिवला. आणि परत एकदा माझ्या काही आदरणीय लोकांमुळं आपल्या भूमच्या बाजूला वाशी या तालुक्यामध्ये 2008 पासून कार्यरत आहे. ग्रामीण रुग्णालय वाशी इथं मेडिकल ऑफिसर आहे, स्वतःची OPD पण आहे. आणि त्यामुळं जे काही भूममध्ये प्रॉपर वगैरे आहेत त्या लोकांचा अधूनमधून थोडाफार परिचय होतोय किंवा भेट होते. पण जे भूमच्या बाहेर होते त्या लोकांना आज भेटून फार आनंद झाला. मी राज्यासारखा आणि बाकीच्या लोकांसारखा वक्ता मात्र नक्कीच नाही. डॉक्टर आहे, काम करणं माझं काम आहे. आपल्या ग्रुपवरती माझा नंबर आहे. माझी फक्त कळकळीची विनंती आहे की जसं राजेशने सांगितलं की काही आपले वर्गमित्र जसं अमर आहे, काशिश आहे, अभय आहे, सर्व मी नाव आता घेऊ शकत नाही कारण नाव एवढं भरपूर आहे. सर्वांचा मला मोटिव्ह, सर्वांचा मला समजत कौतुक वाटतं की त्यांनी हा गेट टुगेदरसारखा प्रोग्राम पण छान अरेंज केला. आणि त्यासोबतच त्यांची संकल्पना अशी आहे की ज्या लोकांचा कणा खरोखर मोडलेला आहे तो उजेडात न आणता तो कणा कसा सावरता येईल, त्या कण्याला कसा आधार देता येईल, ही जी संकल्पना आहे ती मला अमरची आणि अमरच्या सोबत मित्रमंडळ, मी सर्वांचं नाव घेऊ इच्छित नाही. अमरच केवळ नाही तर अमर आणि मित्रमंडळ असं मी नाव घेईन. हा जो काही त्यांनी मोटिव्ह म्हणजे हे केलेला आहे, ठरवलेला आहे की त्या कणा मोडलेल्या लोकांना आधार द्यायचा आणि हेच आपल्या गेट टुगेदरचं फलित आहे. एवढंच मी 2 शब्द बोलतो आणि त्यांना परत एकदा शुभेच्छा देतो अमर आणि मित्रमंडळाला की ज्यांनी एवढा प्रोग्राम छान अरेंज केला. धन्यवाद, थँक्यू. आपल्यातली आता बऱ्याच जणांनी 40ची पार केली आहे आणि आपल्या गुरुजनांनी आता त्यांच्या वयाचे बरेचसे वर्ष पार केलेले आहेत. माझे फक्त एकच विनंती राहील की मी आहे, अमर आहे, अर्चना आहे, आम्ही डॉक्टर मंडळी ना तुम्हाला बाकीच्या गोष्टींपेक्षा वैद्यकीय क्षेत्रात जी मदत असेल ती निश्चितपणे चांगल्या पद्धतीने करू शकतो. कधीही रात्री अपरात्री कधीही फोन करा, तुम्हाला नंबर पण देतो, ग्रुपवर पण नंबर आहेत. आमची त्या पद्धतीनं मदत जास्त होईल. मी आहे, अर्चना आहे, अमोल आहे, आमच्या डॉक्टर कंपनीचा तुम्हाला वैद्यकीय क्षेत्रामध्ये नक्की फायदा होईल. आयोजकांनी आत्ताच एक सांगितलं, विद्याराणी पण आहे माझ्यासोबत. हे बघा 2 मुली आणि 2 मुलं, फक्त एवढेच नाही, कदाचित आपले दुसऱ्या ठिकाणी पण वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करणारे आपले मुलं असतील, त्यांना आवर्जून फोन करा. नक्की आपलं म्हणजे मार्गदर्शन करू आम्ही 100%. धन्यवाद. केला होता अट्टहास, आजचा दिस गोड व्हावा. व्यासपीठावर विराजमान माझे गुरुवर्य, मंचाच्या समोर तितक्याच ताला आणि मोलाचे माझे सहकारी, त्यांना सर्वांना जय जिजाऊ. आजचा दिवस हा आनंदाचाही आहे आणि माझ्यासाठी बाप लोकांचं पाहताना खूप त्रास देतो की आता अमरने सांगितलं किंवा मी गुरुजनांना सांगतो की काही मित्र आहेत की ठीक आहे, सगळ्यांची परिस्थिती सारखी नसते, हाताचे 5 बोट सारखे नसतात, पण कोणीतरी श्रीकृष्ण व्हावं लागणार आहे आणि कोणतरी सुदाम आहे. श्रीकृष्णाचं काम आहे की ज्या ज्या वेळेस सुदामा तुमच्याकडं
मदतीच्या अपेक्षेने येणार आहे, त्यावेळेस श्रीकृष्णाची भूमिका बजावायची आणि सुदामानं न मागता ती भूमिका द्यायची. मी बऱ्याच नावं घेऊ इच्छित नाही, मी बऱ्याच जणांना फोन करतो मित्रांना की याचा असा असेल, त्याला मदत करायची. पण एकही मित्र कधीच म्हणत नाहीत मला की आता नाही, माझ्याकडे नाही, पुढे देतो. या सगळ्यांना विनंती करतो की आपण वेळोवेळी सहकार्य करा. हा कार्यक्रम घेण्यासाठी बरेच जणांनी इच्छुक होते, सगळ्यांचं सहकार्य लागलं, सगळे तन मन आणि शेवटी धनानं सुद्धा सोबत उभारले. त्या उभारणाऱ्यांचं शतशः आभार मानतो. आणि मी माझे 2 शपथ संपवतो. मी वक्ता नाही, पण कुणीतरी मला वक्ता बनवलं ग्रुपवर, कुणीतरी मला ग्रुपवर वक्ता बनवलं. म्हणून मी ठरवलं की आपण पण वक्त्यासारखं बोललं पाहिजे. त्यासाठी मी आज इथं बोलतोय. मला बोलता येतं, मला चालता येतं, मला चालवता पण येतं. हे सिद्ध करण्यासाठी नव्हे, तर कुणीतरी मला सांगितलं की तू वक्ता आहे, तरी मी वक्ता म्हणून बोलतो. सर्वांच्या मनापासून आभार मानतो. धन्यवाद. नाव काय घेता येणार नाही, परंतु सगळ्यांनी आपापल्या परीनं या कार्यक्रमासाठी खूप कष्ट घेतलेला आहे आणि या कष्टातून हा कार्यक्रम, सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी उभा राहिलेला आहे. या ठिकाणी अमरने सुद्धा आपल्या भावना व्यक्त केल्या. कदाचित त्याला थोडंसं भरून आलेलं असेल, कारण इतक्या दिवसामधून आपण सर्व या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत. या ठिकाणी तो म्हटला मी वक्ता नाहीये, प्रत्येकालाच बोलता येतं असं नाही आणि प्रत्येकालाच या ठिकाणी व्यासपीठावर उभारून आपलं मनोगत व्यक्त करता येतं असं नाही. हा, तुम्ही खाली बसून आमच्यापेक्षा किंवा चांगल्या असलेले सर्व गुरुवर्य आणि समोर बसलेले सर्व माझे विद्यार्थी, खरं तर सगळ्यांचं बोलून झालेलं आहे, म्हणजे विद्यार्थ्यांचं. आता फक्त आपल्याला शिक्षकांचं ऐकायचं आहे. मी काय जास्त वेळ घेत नाही, फक्त थोडंसं आठवणीला उजाळा देण्याचा प्रयत्न करतो. मी आता 3री ते 10वी त्याला आहे. आम्ही 3रीमध्ये असताना एक सहल गेली होती आम्ही. त्यावेळेस रेवडकर सर होते आम्हाला आणि त्यावेळेस आम्हाला 75 रुपये फक्त फीस घेतली होती आणि ऐतिहासिक स्थळांना फक्त आम्ही भेट दिली होती. आणि वापस आल्यानंतर आम्हाला त्यातले 11 रुपये वापस मिळाले होते. ही एक आठवण आहे. आणि शिक्षकाबद्दल जेवढं बोलतोय तेवढं कमी आहे, ते मी व्यक्त होऊ शकत नाही, पण थोडंफार बोलण्याचा प्रयत्न करतो. या ठिकाणी जगदाळे सर असतील, कवळे सर असतील, चौधरी सर असतील, सगळे जेवढे आपले समोर बसले सगळे शिक्षक, यांना लावलेलं जे वळण आहे ते वळण आणि संस्कार ते आजही माझ्यासोबत आहे. कारण मी ज्यावेळेस कोणत्या युनिटमध्ये काम करत असताना कधी कधी त्या मार्गदर्शनाचा फायदा किंवा ते वळण आपल्यासोबत असतं आणि आपसोबत विचारून जातात की बाबा हे काय आहे. तर त्याचं आम्हाला शिक्षकाचं नाव आमच्या तोंडात आपोआप येईल, कुठेही असलं तरी असो. त्यानंतर अजून एक आठवण सांगतो. 4थीमध्ये असताना स्कॉलरशिप परीक्षा असायची आमची. त्यावेळेस आम्ही अर्चना कावळे, अमोल शेंडगे आणि मी स्वतः म्हणजे संगप्पा लिंगळे आम्ही फक्त परीक्षा पास झालो. आणि त्यावेळेस आमचा सुळ सरांनी म्हणजे RD सुळ जे आहेत त्यांना आमचा या ठिकाणी सत्कार केला होता. जुनी इमारत होती आणि कितीतरी अशी भीती वाटली होती सत्कार करत असताना. ती एक आठवण आहे. आम्हाला आठवतच असं. नंतर नवोदयला बी असताना ठिकाणी केलेलं आहे. इतिहास विषयामध्ये मी गोल्ड मेडल आहे आणि थोडं लिखाणाचा छंद आहे आणि CSGO इतिहास विषय शिकवतो. काय अकॅडमीला बी शिकवतो इतिहास विषय. तर अशी एकंदर वाटचाल चालू आहे. आणि संघर्ष जीवनामध्ये, संघर्ष म्हणजे असं संघर्ष काय नसतं, येणाऱ्या परिस्थितीला फक्त तुम्हाला तोंड द्यावं लागतं. माझ्या आयुष्यामध्ये असे बरेच संघर्ष आलेले आहेत. आता एक छोटासा संघर्ष सांगतो सारांश रूपानं. मी 7वीमध्ये असताना आमच्या घरावर दरोडा पडला होता. ते तुम्हाला कोणाला आठवते का नाही मला माहीत नाही, बऱ्याच जणांना आठवतो. आमचं घर तिथं आलमपूर शेजारी होतं आणि 5 जणांना आमच्यावर हल्ला केला होता. मी 7वीमध्ये होतो आणि माझे वडील कन्या परिषदेला म्हणजे शिक्षक होते. नंतर मग रिटायर झाले वडील. आणि मी स्वतः त्या डोंगरावरून खाली जवळजवळ अंतर 1.5 किलोमीटर आपलं डोंगर ते पोलीस स्टेशन
मी स्वतः पळत आलो आणि त्यावेळेस पूर्ण उघडा होतं आणि माझ्या आईचं रक्त असेल पूर्ण मी भरलो होतो रक्तात आणि ती केस हाफ मर्डरची केस होती. म्हणजे जीवनात एकच प्रसंग सांगवले ज्यानं मला कोणतंही संकट आलं तर तो प्रसंग फक्त मी समोर घेतो त्यामुळे मला कशाचीच भीती वाटत नाही. आणि पोलीस स्टेशनला आल्यानंतर त्यावेळेचे फौजदार जे आता आपल्या उस्मानाबाद जिल्ह्याचे उपअधीक्षक होते मोतीचंद राठोड साहेब, त्यांना मला त्या परिस्थितीमध्ये समजून घेतलं आणि जे काय 2-3 पोलीस आहेत ते घेऊन त्या ठिकाणी आले होते आणि ते माझं धाडस कर्तृत्व बघून त्यांना बरेच वावा वगैरे झाली. पण त्याच्यामध्ये एकच सांगण्यासारखं आहे, जगणं किंवा जगणं आणि मरणं ह्याच्यामधलं अंतर काय असणार ते मी बघितलेलं आहे. आदरणीय व्यासपीठ आणि समोर उपस्थित माझ्या वर्गातील मित्रमैत्रिणी, आज आपण सर्वजण जवळजवळ 27-28 वर्षानंतर एकत्र झाले की ज्या शाळेमध्ये 10वी पर्यंत शिकलो त्याच शाळेमध्ये मला अमरला ज्या काही जबाबदाऱ्या आहेत त्या संस्थेने वेळोवेळी सांगितलेल्या ज्या काही जबाबदाऱ्या आहेत ते प्रामाणिकपणे आतापर्यंत पार पाडत आलेलो आहे आणि पाडणारे आहे. शाळेसाठी अमर झालं मी झालं प्रामाणिकपणे अहोरात्र काम करतो आणि त्याचा रिझल्टही आम्ही प्रत्येक वेळी आमच्या कामातून दाखवून देतो. सांगायचं तात्पर्य मला म्हणजे इथं व्यासपीठावर येण्याचा उद्देशच एवढा होता फक्त की एक संधी म्हणजे ज्या शाळेमध्ये आम्ही शिकलो त्याच शाळेमध्ये आम्हाला काम करण्याची संधी मिळाली याचा एक वेगळा आनंद आमच्यामध्ये आहे. बाकी काही म्हणजे कौटुंबिक सगळं व्यवस्थित आहे, त्याचं काय म्हणजे बाकी काही अडचण नाही. मी अभय मोरे रवींद्र शाळेत 10वी पास झालो. त्यानंतर मला माहिती नाही काय बोलायचं असतं, पण जे काय मला मिळालं ते सगळं रवींद्र शाळा आणि तुम्ही शिक्षकांनी दिलेलं आहे. मला नाही वाटत काही वेगळे एफर्ट्स मला घ्यायला लागले सोसायटीचे. मी एवढं सांगेन की मी आज एवढा खुश आहे की मला असं वाटतं माझ्या सगळ्या मित्रमैत्रिणींना माझ्या एवढाच आनंद माझ्या एवढं सुख मिळावं, देवाने त्यांना एवढं द्यावं. धन्यवाद. गेट टुगेदरचं सगळ्यात म्हणजे कसं असतं, मुलींचं लग्न होतं, लग्नानंतर ओळख बदलते, गाव बदलतं. तसं मुलांच्या आयुष्यात जास्त बदल होत नाही. तुमचं गाव तेच असतं, तुमची ओळख तीच असते. फार फार तर नोकरीनिमित्ताने तुम्ही दुसऱ्या म्हणजे मुंबई पुणे या ठिकाणी किंवा इतर ठिकाणी जाता. आमचं सगळं गेट टुगेदर करण्यासाठी जे सगळ्यात मोठं जे टास्क होतं ते मुलींचे नंबर मिळवणं, सगळ्यात मोठं पहिलं. आणि मला वाटतं 1-1.5 वर्षापूर्वी आम्ही ठरवलं होतं की आपण गेट टुगेदर करूया. ग्रुप बनवला, परत काही रिस्पॉन्स झाला नाही, ग्रुप लेफ्ट झाले सगळे एक. त्याच्यानंतर मी एकच मेसेज टाकला होता की अमर तू शाळेत आहे, तुला शक्य आहे. अमरने ते लक्षात ठेवलं. शाळेतून एक आम्ही ठरवलं की आपली जी यादी आहे, आपली जे प्रेझेंटी असते त्या रजिस्टरमधून आपली सगळ्यांची मुलांचं मी सांगितलं ना, मुलांचं अवघड नव्हतंच कनेक्ट होणं, मुलींचं अवघड होतं. कारण 27 वर्षानंतर लग्न झालेल्या मुलींना शोधून काढायचं, त्यांचं नाव बदललेलं, गाव बदललेलं. यादी घेतली पहिलं. सुरुवातीला क्रांती आणि बाराते आणि कवडे या दोघींचे नंबर मला मिळाले आणि त्याच्यानंतर कडीला कडी लागत गेली. काही कोणाचे पुतणे भाचे शाळेत होते त्यांच्याकडून नंबर मिळाले. काही मैत्रिणींनी एकीकडे ज्या फार क्लोज फ्रेंड होत्या त्यांच्याकडे दुसऱ्या मुलीचा नंबर मिळाला. असं करत करत कडीला कडी जुळत गेली आणि जवळजवळ आम्ही 27 ते 28 मुलींना शोधून काढण्यात म्हणजे आम्हाला यश आलं. त्याच्यानंतर ग्रुप बनल्यानंतर पहिलं हे होतं की आता मुलींना परमिशन मिळणार आहे का गेट टुगेदर आणि शाळेत आणि 27 वर्षानंतर काही काय कशाला असंच असतं सगळ्यांचं प्रतिक्रिया. म्हणजे खरंच वाटत नव्हतं की एवढ्या मुली येतील. पण सगळ्या ज्या वेळेस मी प्रत्येकीचा नंबर मिळाला, कॉल केला, एकतर ओळख पटवून द्यावी लागायची की मी कोण बोलतेय. 27 वर्षानंतर फोन येतोय आणि मी तुझी वर्ग मैत्रीण आहे, ओळखलं का गं? मी तिकडून डेपोकडून यायचे, अर्चना कावळे बरोबर, वर्षा गलांडे बरोबर यायचे, असं पटवून ओळख द्यायला लागायची. मग त्यांना कुठेतरी ट्यूबलाईट पेटत होती, हा ठीक आहे. म्हणजे घरच्यांना पण त्यांना सांगायला लागायचं ना, हा माझ्या मैत्रिणीचा फोन आला होता आणि आमचं गेट टुगेदर होते. त्याच्यामुळे
ग्रुप बनला आमचा नंतर मुलींचा. ग्रुपवर वेळोवेळी आम्ही त्यांना इन्फॉर्मेशन देत गेलो की आपण काय करायचं आहे, कसं करायचं आहे. सगळ्यांचं म्हणजे सकारात्मकता इतकी होती की जितकं आम्ही उत्सुक होतो सगळे, तेवढेच सगळ्या मुलींना उत्सुकता होती भेटायची. 27 वर्षानंतर शाळेत येतोय. आणि विशेष म्हणजे सोनी बाराते, ती आपल्याला 8वी नंतर सोडून गेली होती. पण तिच्या ज्या बहिणी आहेत सारिका बाराते, आणि तिनं डिक्लेअर करून टाकलं, तुम्ही बोलवा नका बोलू, मी येणार आहे. मला माहित नाही, कारण मी 10वीच्या मुलींची यादी घेतली होती, त्यामुळे तिचं काही नाव नव्हतं त्याच्यात. आणि अजून एक मनीषा वाघमारे म्हणून एक आहे, तिचाही मला समोरून फोन आला नंतर की मला यायचंय. 8वी नंतर सोडून गेले. म्हटलं 10वीच्याच बॅचचं गेट टुगेदर आहे असं नाही, म्हटलं आपण जे सुरुवातीपासून सोबत आहेत, भलेही तुम्हाला काही कारणास्तव सोडून जायला लागलं. जसं सोनी बाराते आहे, तिच्याकडून मला कळलं की तिच्याकडे फक्त 13 रुपये फीससाठी पैसे नव्हते, आपली वार्षिक फी, परीक्षा फी भरण्यासाठी पैसे नव्हते, म्हणून तिला शाळा सोडून जावं लागलं. खूप म्हणजे जवळजवळ मी सांगते ना, मला अर्धा एक तास ती बोलत होती माझ्याशी. म्हणजे माझ्या अंगावर रोमटे उभं राहिले की तिचं ऐकून स्ट्रगल. आजही ती फार कष्टातून करते. तसंच आपली रोहिणी कागदे आहे, ती आज म्हणजे चांगल्या पदावर कार्यरत आहे, पूर्ण तालुक्याचं CEO म्हणून कार्यरत आहे बचत गटामध्ये. प्रत्येकीला ज्यावेळेस फोन करायचे आणि त्यांचं ऐकायचे त्यावेळेस म्हणजे मलाही खूप भरून यायचं की किती स्ट्रगल असतो मुलींच्या आयुष्यात. जसं कविताने सांगितलं, 17व्या वर्षी लग्न झालं. लग्न झाल्यानंतर संसार, जबाबदाऱ्या, सासरच्या सगळ्यांचे मनं जपताना तुम्हाला तुमचं करिअर करणं, त्यासाठी वेळ काढणं, म्हणजे मी पण समजू शकते, कारण माझंही थोड्याफार प्रकारे प्रत्येक मुलीला त्यातून जायला लागतं. मी म्हटलं ना, मुलांचं आयुष्य सरळ सोपं आहे, मुलींच्या आयुष्यात खूप 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 अडथळे येतो. त्या अडथळ्यांना पार करणं, त्या अडथळ्यांना पार करून तुम्ही एका यशाच्या शिखरावर जात आहे. म्हणजे हॅट्स ऑफ टू ऑल गर्ल्स. खूप म्हणजे सगळ्या मुली आज बऱ्याच जवळजवळ ज्या गृहिणी आहेत, गृहिणी म्हणून काम करताना घर, संसार, कर्तव्य लक्ष सगळं आहे त्या, आणि तेवढं सांभाळून त्या जे स्वप्न त्यांना स्वतःला पूर्ण करता आले नाही ते त्यांनी त्यांच्या मुलं-मुलींमध्ये पूर्ण करायचा प्रयत्न केलेला आहे. आज ते आपल्या मुलं-मुलींना चांगलं शिक्षण देऊन बऱ्याच मुलींचे मुलं-मुली सॉफ्टवेअरमध्ये डॉक्टर, इंजिनियर, MBBS म्हणजे ऐकताना मला खरंच मी सांगते ना, याच्या सोहळ्याची मी साक्षीदार झालं. मला खरंच खूप आनंद आहे की मी सगळ्यांना एकत्रित आणण्यासाठी थोडं फुल नाही फुलाची पाकळीचं माझं काम म्हणजे खारीचा वाटा आहे. आणि मला आनंद आहे की मी तुम्हाला सगळ्यांना एकत्र एका व्यासपीठावर बघते. म्हणजे ज्या वेळेस मला प्रत्येकाला कॉन्टॅक्ट करायचे, बोलायचे, त्यावेळेस मी वेळ काढायचे, म्हणजे ठरलेलं असायचं की आज मला हिच्याशी बोलायचं आहे. आणि भरपूर वेळ बोलणं होणार आहे माहिती, कारण प्रत्येकाला मनातलं सांगायला इतक्या वर्षानंतर आपल्या वर्गमैत्रिणीचा फोन येतोय. खूप बोलायचं असायचं त्यांना. शेवटी मला म्हणायला लागायचं, आता तुम्ही थांबा, आपण ज्या दिवशी भेटूयात ना त्या दिवशी बोलूयात. म्हणजे जबरदस्ती थांबायला लागायचं, गाडीला ब्रेक द्यावा लागायचं की आता बस झालं. आता म्हणजे बोलण्यासारखं खूप आहे. मी जे फॉर्मल सरांनी दिलेली जी शिदोरी आहे त्या शिदोरीच्या जोरावरच आम्ही आज जे काही आहोत ते. तुमचा खूप मोलाचा वाटा आहे. म्हणजे जिद्द काय असते, म्हणजे सगळ्या मुलींना तर माहितीच आहे जिद्द काय आहे. जिद्द म्हणजे शोभा कदम. जिद्दीतून मी खूप स्ट्रगल केला. आज म्हणजे आज सक्सेस काय असतो तो आज पाठीमागे बोलून बघताना वाटतं इथपर्यंत पोहोचण्यासाठी खूप स्ट्रगल करायला लागलेला आहे. जो प्रत्येकीला करायला लागला तोच माझ्या वाटायला आहे. मला एक काही सगळं सरळ साधं सोपं आयुष्य नाही वाटायला आलेलं आहे. प्रत्येकाचं आयुष्य जे आहे ते माझ्या आयुष्यात आहे. पण जसे सुखाची किंमत दुःखाची किनार असल्याशिवाय आयुष्यात सुख असल्याशिवाय दुःख असल्याशिवाय सुखाची किंमत नसते, तसंच ते सुखाचं तुम्हाला महत्त्व तेव्हाच कळतं की तेव्हा तुम्ही दुःखातून जाता. मला सगळ्यात म्हणजे आज जी मी सक्सेसफुल आहे त्याला वडिलांचं माझं स्वप्न होतं, आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी माझ्या मिस्टरांनी खूप साथ दिलेली. खूप म्हणजे त्यांच्या ह्याच्याशिवाय मी आज काहीच नव्हते. मिस्टरांबरोबर सासू सासऱ्यांचं पण खरंच खूप आहे. म्हणजे ते होते सपोर्टला म्हणून मी आहे. प्रत्येकाचं काही ना काही मोलाचं योगदान असतं, प्रत्येकाला थोडासा त्याग करायला लागतो, तर तुमचं आयुष्य सुखकर होतं. दुसरी गोष्ट, आता आज आपण भेटलोय, मी कॉन्टॅक्टमध्ये राहूयात. तुम्हाला ज्या वेळेला असं वाटेल की मनातलं काही बोलायचंय, कुठे बोलता येत नाही, चला माझी मैत्रीण आहे, कधी केव्हाही फोन करा. मनातलं व्यक्त व्हायचं, कारण तुम्ही डॉक्टरांकडे जाऊन ह्याचा इलाज करू शकता,
काही दुखतंय तुमचं, शारीरिक इजा झाली त्याचा इलाज करू शकता. पण तुमच्या मनात जे आहे, काय म्हणतो आपण त्याला, मोकळं होण्याची गरज असते. त्याच्यासाठी कधी कधी कोणत्याही मैत्रिणीला तुम्ही कॉल करा, मला नाही वाटत की कोणी तुमचं ऐकून घेणार नाही. त्याच्यामुळे ते मोकळं होणं, व्यक्त होणं फार गरजेचं असतं. एकमेकींच्या संपर्कात राहा. ग्रुपमध्ये तुमचे आनंदाचे, दुःखाचे सगळेच ह्याच्यात वाटेकरी आम्ही होऊ. आम्हाला आवडेल तुमचं सुख वाटून घ्यायला. प्रत्येकाचं काही नवीन अचिव्हमेंट असेल तर आम्हाला सांगा, आम्ही तुमच्या सुखात सहभागी होऊ. एकमेकींना संपर्कात राहू आणि सुख वाटून घेऊ. धन्यवाद. पण आता या ठिकाणी ही सत्य परिस्थिती आहे, जे आहे ते मांडायचं आपण. तर या ठिकाणी ती अतिशय चांगली व्यक्त झालेली आहे. तिनं तिच्या आयुष्यामधलं स्ट्रगल, तिचं सासर, तिचं माहेर, या सगळ्याचा अगदी चांगला सुवर्णमध्ये साधून ती अगदी चालत चोबे. माझं मूळ गाव परंडा तालुक्यामध्ये येतं, कांदळगाव. मी सध्या जिल्हा परिषद सांगली या ठिकाणी कार्यरत आहे, प्राथमिक शिक्षक या पदावर. याच्या अगोदर सर्वप्रथम 2005 ला मी परभणीला लागलो. ज्यावेळेस परभणीला जॉईन होऊन 1 महिना काम केलं, त्यावेळेस मला पोलीस भरतीचं माझं पूर्ण सिलेक्शन झालेलं होतं, मेडिकल झालेलं होतं, त्याची फायनल ऑर्डर आलेली होती. पण तिकडं घरच्यांनी जाऊ दिलं नाही. माझी इच्छा होती, परंतु ते म्हणले हे क्षेत्र चांगले, मी तिकडं न जाता इथं राहिलो. तिथून धाराशिवला बदलून आलो. पत्नी रत्नागिरीलाच होती. धाराशिवला आलो, प्रचंड संघर्ष केला. ओपनची एकही जागा नव्हती. त्या संघर्षाचा साक्षीदार या ठिकाणी बालाजी शिर्के आहे. त्या संघर्षानंतर इतका पराकोटीचा केला की त्या संघर्षामध्ये माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सुद्धा माझ्यावर गुन्हे दाखल केलेले आहेत. तर त्याची आज सुद्धा मी त्याच्यामध्ये परिणाम भोगतोय. तरी सुद्धा मी तत्वाशी कधी तडजोड केली नाही. जी शिकवण माझ्या गुरूंनी मला दिली, त्या शिकवणीला मी शेवटपर्यंत न्याय देण्याचा प्रयत्न करणार. माझ्या आयुष्यामध्ये कितीही मोठी संकट आली तर त्या संकटापासून मी कधीही पळ काढणार नाही आणि तत्वाशी कधीही तडजोड करणार नाही. अशा पद्धतीने मी माझं आतापर्यंत आयुष्य जगत आलेलो आहे. त्यानंतर इथून मी सांगलीला गेलो आणि पत्नीला सुद्धा सांगलीला बोलवून घेतलं. आता त्या ठिकाणी आम्ही अगदी आनंदाचं जीवन जगतो आहोत. मी, माझी पत्नी ही सुद्धा शिक्षिका आहे. आमर सुपेकर कडून माझा नंबर घेतला आणि मला फोन केला की माझ्या मुलीच्या लग्नाला ये म्हणून. बरोबर आहे ना? माझ्या काहीच लक्षात नाही, मला काहीच माहित नाही. मला कधीच कुठल्या मुलीनं फोन केलेला नव्हता. आणि रात्री 10 का 10:30 वाजता फोन आला. आणि फोन आल्यानंतर आवाज बाहेर जातो, रात्रीची शांतता असते. बोलून झाल्यानंतर बायको विचारते कोण आहे. मी म्हणलं तुला माहिती आहे ना, म्हणलं माझी वर्गातली मुलगी आहे, मला पण माहित नाही म्हणलं कोण आहे ती, पण तिच्या मुलीच्या लग्नासाठी तिनं मला निमंत्रण दिलेलं आहे. असं म्हणलं मी उद्या बघतो म्हणलं कोण आहे ती, मला पण काय माहित नाही. ही सत्य परिस्थिती. आणि मग उद्या तिला सांगितलं की बाई अशी अशी मुलगी आहे, आमरने तिला नंबर दिलेला होता आणि तिच्या मुलीचं लग्न आहे आणि त्यामुळे तिनं मला बोलवलेलं आहे. पण आपले जे काही बिझी शेड्यूल आहे त्याच्यामुळे आपल्याला काही जाणं होणार नाही, इतक्या दूर जायचंय. तू येत असली तर जाऊ. ती म्हणली मी नाही येणार. म्हणलं ठीक आहे, म्हणलं काय हरकत नाही. असं मी तिला काय सांगायचं ती सांगतो. तर मी, माझी बायको आणि माझा एक मुलगा आहे, फक्त एकच मुलगा आहे मला. तो 15 वर्षाचा आहे. परंतु त्याला जन्मताच काच बिंदू आणि मोती बिंदू झालेला असल्यामुळे त्याच्याच मला डॉक्टरने सांगितलं की राजा तुझं हे लाईफ टाईम बॅटल आहे आणि ते लाईफ टाईम बॅटल लढायला मी तयार आहे. मी एकाच मुलावर थांबलेलोय. या भारतामध्ये जिथं जिथं डोळ्याचे डॉक्टर नामांकित आहेत त्या सगळ्यांच्या दवाखान्यामध्ये याचे साक्षीदार हे सगळे माझे बहुमतचे मित्र आहेत. अमर सुपेकर असेल, अमोल शेंडगे असेल, बालाजी शिर्के असेल, मोहन मस्कर, हे सगळे इथं असणारे सगळे आहेत. त्यांना माहित आहे की मी माझ्या मुलाच्या दवाखान्यासाठी किती फार मोठा संघर्ष केलेला आहे. पण असो, या संघर्षाला जीवन म्हणायचं. जीवनामध्ये जर संघर्ष नसेल तर त्या जीवनाला अर्थ नसतो. हे आपल्याला आपल्या गुरुजनांनी शिकवलेलं आहे आणि त्याच वाटचालीवर मी चालतोय. मी माझ्या शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा अतिशय चांगलं काम करतो. परंतु माझा स्वभाव थोडासा तत्वाला धरून असल्यामुळे मी कधीही कुठली चूक करत नाही आणि कुठल्या अधिकाऱ्यांनी आपल्याकडे बोट करू नये. 13 वर्ष धाराशिव मध्ये काम केलं. बालाजी शिर्के कार्यालयामध्ये होता, मी शाळेवर असायचो. पण 13 वर्षात माझ्या बाबतीत कुठला अधिकारी चुकीचा बोललाय आणि मला
काहीतरी चुकीचं बोललोय असं कधी झालं नाही, त्या गोष्टी मी पाळतो. तर हे सर्व देण आपल्याला आपल्या या गुरुजनांच्या ज्ञानाने मिळालेली आहे. या सर्वांचं पुन्हा एकदा या ठिकाणी मी धन्यवाद मानतो. तुमच्या सर्वांच्या साठे सर असतील, सलगर सर असतील, दीक्षित सर असतील, कवाळे सर असतील, देवळे सर असतील, वाळे सर असतील गणिताचे, किंवा हिंदीचे वाणराव सर असतील, इतिहासाचे वाघमारे सर असतील, तेळे सर मराठीचे असतील, किंवा हिंदीचे या ठिकाणी परत बसलेले कवाळे सर असतील, आम्हाला फिजिकल टीचर असणारे उगलबुगले सर असतील, किंवा गणिताला शिकवणारे चौधरी सर असतील, या सर्वांनी आपल्या आपल्या परीने जेवढं आम्हाला दिलेलं आहे त्या सगळ्याची शिदोरी आज सुद्धा आमच्या पाठीवर आहे. आणि त्या शिदोरीच्या जोरावरच आम्ही आमचे आयुष्य जगत आहोत. आमच्या आयुष्यामध्ये जेवढे काही संकट येतात त्या सर्व संकटाला अतिशय ठामपणाने आणि कुठल्याही मनामध्ये संकोच न बाळगता आणि कुठल्याही संकटाला न घाबरता अतिशय धाडसाने आम्ही त्याला तोंड देऊन ते संकट पार करून आम्ही आमचं आयुष्य जगत आहोत. ज्या पद्धतीने तुम्ही आज व्यासपीठावर बसलेला आहात, मला अशी अपेक्षा आहे की आणखीन 22 वर्षांनी 25 वर्षांनी पुन्हा एकदा आपण सर्वांनी एकत्र यायचं असंच आणि या व्यासपीठावर असणारा प्रत्येक जण त्या वेळेला सुद्धा असायला पाहिजे की आपल्या पाठीवर त्यांची थाप पडली पाहिजे की वा चला आमचा वर्ग त्या मुलांनी आम्हाला बोलवलेला आहे. आणि त्यावेळेला आपल्या शारीरिक व्याधी जशा आज सुद्धा तुम्ही तुमच्या शारीरिक व्याधी मग या ठिकाणी मला प्रत्येकाच्या माहीत नाही, परंतु आमचे सलगर सर असतील, आवताडे सर असतील की ज्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने मला भूगोल शिकवलं, माझा आवडीचा विषय आहे तो, ते आवताडे सर असतील किंवा आणखी इतर सर्व मान्यवर असतील, या सर्वांनी आपल्या शारीरिक व्याधी दूर सारून कुणी पुण्यावरून, कुणी लातूरवरून, कुणी भूमवरून, कुणी आरसोलीवरून किंवा कुणी चिंचोलीवरून, कुणी चिंचपूरवरून या ठिकाणी हजर झाला. आपल्या सर्वांचे या सर्व वर्ग मित्र मैत्रिणींच्या माध्यमातून मी पुन्हा एकदा अतिशय मनपूर्वक आभार मानतोय. कार्यक्रम संपलेला नाहीये, याच्यानंतर आपला सर्वांचा सुंदर सगळ्यांची इच्छा आहे ग्रुप फोटोचा, परंतु त्याच्या अगोदर आपल्या या गुरुजनांचं पुन्हा एकदा आपल्याला मार्गदर्शन व्हायला हवं आणि त्या मार्गदर्शनाच्या आधारावर आपल्याला आपलं पुढचं आयुष्य कसं जगायचं. प्रत्येकाच्या आयुष्यात संघर्ष असतो, प्रत्येकाला वाटतं की माझं दुःख हे फार मोठं दुःख आहे, परंतु प्रत्येकाचं दुःख मोठं असतं ते त्याच्यासाठी असतं, दुसऱ्यासाठी नसतं. आणि त्या दुःखाला कसं सामोरे जायचं हे त्यानेच ठरवायचं असतं, ते त्याचं आयुष्य असतं. आणि आमचा 27 वर्षांनी भेटलेला दयानंद राऊत असेल किंवा संगपाला असेल, कदम असेल, हे सगळे मित्र जे वर्ग मित्र आज सुद्धा बॅक बेंचर आहेत, ते कधीही समोर येत नव्हते, आज सुद्धा ते या ठिकाणी आलेले आहेत आणि या ठिकाणी येऊन सुद्धा त्यांनी आपलं काम अगदी चोखपणाने पार पाडलेलं आहे. त्यांनी कॉन्ट्रीब्युशन असेल, काम असेल, सगळ्या गोष्टी अगदी निष्ठेने पार पाडलेल्या आहेत. त्यांचे सुद्धा धन्यवाद. यानंतर आपले जे गुरुवर्य आहेत ते या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करतील. गेट टुगेदरचा कार्यक्रम हा सोहळा घडवून आणण्यासाठी केलेला अट्टहास आता शब्दात ऐकलेला आहे. प्रथमतः या ठिकाणी आमच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेलं आमचं स्टेज मान्यवर माझे जयेश कवाळे सर, ओंडाव सर, वारे सर, ओंडाव सर, हे सर्व मंडळी या ठिकाणी समोर बसलेले माझे कवाळे सर असतील, लवतडे सर असतील, चौधरी सर असतील, फिजिकलचे सुप्रिटेंडेंट पण फार थकल्यासारखे वाटते, काय कमी पडतंय मला काय माहीत नाही, असो. तर ह्या सर्वांचं मी मनपूर्वक आभार मानतो या ठिकाणी उपस्थित राहिले आणि माझे या ठिकाणी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी गण. तर आपण या ठिकाणी हा कार्यक्रम खरंच एकदम सुंदर असा घडवण्यासाठी तुम्ही घेतलेले कष्ट वाखाणण्यासारखे आहेत. तर या ठिकाणी पहिला फोन मला 15 दिवसापूर्वी सुभा कदमचा आला, रात्री उशिरा 10 वाजले होते, 10:30. तर ठीक आहे असा कार्यक्रम आहे. म्हणलं ठीक आहे बाबा, ठीक आहे. मग आम्ही काय केलं, त्या 27 तारखेला थोडं आळं मारलं, आपल्याला जावं लागतंय. बरेचसे विद्यार्थी होते, चोबे सर असतील, अमर असेल, वगैरे वगैरे वगैरे, सर्वांनी पुष्कळ प्रयत्न केला आणि सुंदर असा कार्यक्रम आज तुम्ही या ठिकाणी पाहतात. खरं म्हणजे असे वारंवार कार्यक्रम व्हावेत, एकमेकांचं मनोगत व्यक्त करता आपणाला यावं, एकमेकांची सुखदुःख आपणाला समोरासमोर मांडता यावीत. या अशा प्रकारचे जी काही कार्यक्रम उपस्थित असतात सर्वांच्या हाजेरीनं, ते खरं म्हणजे चांगल्या प्रकारचे वाटतात.
तर आता मला असं वाटतं की बरेचसे मनोगत व्यक्त झालेत. काय बोलावं, उठताना चाटे सर हळूच बोलले, सर जरा बरं का थोडासा वेळ, म्हणलं असू दे की राव, किती दिवसानं गाठ पडली आपली. आणि असं तुम्ही म्हणताय थोडंसं म्हणल्यावर म्हणलं काहीतरी विद्यार्थी माझे 27-28 वर्षानंतर मला भेटतात, मग काहीतरी आपण थोडं त्यांच्याशी दुगुस साधलं पाहिजे. मग आता गडबड नाही तर असो, तुम्ही या ठिकाणी मी उत्कृष्ट क्रिकेट खेळतो, आणखीन एक क्रिकेट खेळतो, सर्वांना माहित आहे. मी उत्कृष्ट बॅडमिंटन सुद्धा खेळतो आणि त्याला सुद्धा मी आमरचा मुलगा माझ्याकडे सांगलीला येतो, त्यावेळेस तो आवर्जून त्याची मॅच बघायला जातो. तो उत्कृष्ट कबड्डीपटू आहे, तो उत्कृष्ट कराटे खेळतो, तो उत्कृष्ट व्हॉलीबॉल खेळतो आणि त्याला उत्कृष्ट क्रिकेट सुद्धा खेळता येतं. असा हा मुलगा आहे माझा. मी त्यालाच सांभाळतो, त्यालाच मी वाघासारखा सांभाळणार आहे. हे माझी तत्व आहेत. कारण माझ्या आजीच्या नंतरनं तिच्यापासून या विश्वाचं तोंड बघितलेले 67 होते, 67. तिचे मुलं, त्या मुलांच्या बायका, सगळे 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 सगळे. पण माझ्या आजीला 107व्या वर्षी वारली. 103 वर्षाच्या नंतरनं तिला सांभाळायला कोणीच तयार नव्हतं. 67 तिच्या नंतरचे असून मी स्वतः तिला आमच्या सगळ्यांच्या मध्ये एक पत्र्याचं शेड त्याला अद्यावत केलं, त्याला दोईची व्यवस्था केली, माझ्या बोरमधून पाणी आणायची, जाग्यावर संडास लागली, सगळं सगळं जाग्यावर होत होतं. प्रत्येक मुलाला 2-2 महिने वाटून दिले आणि त्याच्यानंतरनं 2 महिने तुम्ही करायचं, तुमच्या मंडळीने सुनाऊंगा, पढ़ाऊंगा नहीं, क्योंकि 1996 में मेरा तबादला परांडा में हुआ. इसलिए आपको 10वीं की कक्षा में मेरे मरहूम दोस्त फिकर ने आपको हिंदी विषय पढ़ाया. आज मैं आप लोगों को एक 2 कविताएं सुनाऊंगा, पढ़ाऊंगा नहीं, सुनाऊंगा. कौन बनेगा करोड़पति चलाने वाले अमिताभ बच्चन, जिनके पिताजी हरिवंश राय बच्चन जी की लिखी हुई एक कविता जिसका शीर्षक है कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. नन्ही चींटी जब दाना लेकर चढ़ती दीवारों पर 100 बार फिसलती, गिरकर चढ़ना, चढ़कर गिरना न करता है, रगों में एक नया साहस बढ़ता है. सिंधु में गोताखोर डुबकियां लगाता है, जा जाकर खाली हाथ लौटकर आता है, लेकिन उसकी मुट्ठी हर बार खाली नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. अंतिम पर असफलता नाकामयाबी, क्योंकि हम इसके टुकड़े टुकड़े कर देंगे, इसको नंगा बुच्चा कर देंगे. यानी आज की पीढ़ी, पहली पीढ़ी हमारे बाप दादा जो थे, जो वो हमारे बाप दादाजी हमारे जो हमारे पिताजी से कहते थे वो मानते थे. दूसरी पीढ़ी कि थोड़ा मानते थोड़ा छोड़ देते, अपने पति का कहना मानती है लेकिन करती वही जो उसका दिल चाहता है. इसके ज्यादा कुछ कहने की जरूरत नहीं, आप समझ गए होंगे. समझदार को इशारा काफी है. ओके. आठवतो, कारण मी सुद्धा 7वीत आलो होतो. मी आल्यानंतरच काही दिवसांनी सर बदलून गेलेले होते. त्यांचं सुद्धा आयुष्य. आता जे होनराव सरांनी 2 कविता वाचून दाखवल्या नाही, म्हणून दाखवल्या, पाठांतर आहे त्यांचं. त्यांनी मला शिकवलेले आहे 10वीला असताना. आणि आज मला तशा प्रकारचे फिलिंग झालं की सर आणखीनही शिकवतात मला. मी एवढ्यासाठीच उठलोय, मी काय वक्ता नाही. त्यांनी जे शिकवलं ते आम्ही नाहीच शिकवू शकलो, ते आम्ही मान्यच करतो. आणि मला वाटतं आम्ही जे शिकवलं ते पुढची पिढी करेल का नाही, तरी चिंतेचा विषय होऊन बसलेला आहे. ती पुढची पिढी सरांनी आपल्या कवितेतूनच सांगितलं खूप सेन्सिटिव्ह आहे, ऐकायला तयार नाही. TCची इमारत आहे,
पण तुमच्यासारखे कष्ट करणारी मुलं असतील का नाही हे मी सांगू शकत नाही, कारण मी आता इथं नाही. हे आता खरी शोकांतिका झालेली आहे. तर तुम्ही सर्व यशस्वी झालात ते तर ऐकलेलंच आहे. आणि भात शिजला का नाही ते काही चापचत बसायची गरज नाही, त्या पातेल्यात हात घालायची गरज नाही. तुमच्या बॅचचे 2-3 मला सहकारी लाभले. आमचे शिरकेसर पंचायत समितीला होते. तुम्ही जेव्हा शाळेत होता तेव्हा मी या शाळेमध्ये सहशिक्षक होतो. निसर्ग नियमाने सिनियरिटीने 2012ला या शाळेचा मुख्याध्यापक झालो. आणि जेव्हा मुख्याध्यापक झालो तेव्हा या ठिकाणी तुम्हाला तर माहिती आहे भूममध्ये खूप स्पर्धेचं वातावरण आहे शाळेचं. त्या 2 शाळा खरोखरच भूम शहराचं भवितव्य उज्ज्वल करण्यासाठी आहेत आणि स्पर्धा असायलाच पाहिजे. रवींद्र हायस्कूल तशा अवस्थेत आमचे तुमच्या बॅचचाच विद्यार्थी सुपेकर सर आम्हाला म्हणलं हे करावं लागतंय बाबा आपल्याला. आम्ही काय करू, तू गावचा आहे, तुझं एक मंडळ आहे. आमरच्या मानेला हात लावला आणि असा ढकलला, तसाच गेटमधून गेला आणि 7 डोल घेऊन आला. सांगायचं तात्पर्य त्याने कुठेही कमी पडू दिलं नाही. की म्हणजे तुमच्या बॅचमधला हा एक विद्यार्थी एक नमुना शिर्के सरांचं मार्गदर्शन. काही आम्हाला पंचायत समितीतून अडचण मला फोन करायचे, सर ते शाळेचे आपल्याला अशी अडचण आहे, पुस्तकं काही करा 10 का होईना पुस्तकं त्यांनी जास्त द्यायची. ते आपले विद्यार्थी आहेत, त्यातली जाण ठेवलेली आहेत. इथून 2017ला मुख्याध्यापक म्हणून बदली होऊन गेलो परांड्याला. मी नेमकं गेलो त्यावेळेस तिथला इंग्लिशचा नामांकित शिक्षक, तुम्हाला माहीत नसतील कदाचित, TJ बुरुंगे नावाचे एक शिक्षक होते. परांड्यामध्ये त्यांचं नाव गाजलेलं होतं आणि ते सेवानिवृत्त झाले. आता महात्मा गांधी शाळेचं काही खरं नाही, बुरुंगे सर रिटायर झाले. आता महात्मा गांधी शाळेत काही राहिलं नाही, बुरुंगे सर रिटायर झाले. आणि मला भीती वाटायची, तो डिझाईन करतो अतिशय, तो त्याच्या क्षेत्रामध्ये निष्णात आहे. तसं प्रत्येक जणाने आपापल्या क्षेत्रामध्ये अतिशय चांगलं काम नाव कमावलेलं आहे. असो, धन्यवाद. ही सर्व तुम्हा सर्व गुरुजनांचीच देण आहे आणि ते देण आम्ही पुढे चालवत राहणार आहोत. तुम्ही सांगितलं की आता ते जे हात धरून घडविले आमचे आयुष्य, स्वप्नांना दिलं आकाशाचं बळ. आज त्या गुरूंना नमन करू, कृतज्ञतेच्या शब्दांनी ओंजळ भरू, कृतज्ञतेच्या शब्दांनी ओंजळ भरू. धन्यवाद. स्वाती आणि विद्या, स्वाती विद्या आणि वंदना, ही आशा, स्वाती विद्या वंदना आशा, स्वाती विद्या वंदना आशा, स्वाती विद्या मनीषा, स्वाती विद्या, स्वाती विद्या आशा, चालेल. जवळ घ्या माईक.